Good morning to all SYIT students. So now we will see our next practical, that is write a program to implement merge sort. So we will see last time आपण बबल सॉर्ट आणि इन्स्ट्रक्शन सॉर्ट बघितलं होतं. सो या लेक्चरला आपण सिलेक्शन सॉर्ट आणि मर्ज सॉर्ट ही दोन प्रॅक्टिकल्स बघायचे आहेत. सो नाउ गोइंग फॉर फर्स्ट प्रॅक्टिकल, दॅट इज द सिलेक्शन सॉर्ट इन प्रोग्रामिंग सी. सो हा जो कोड आहे, हा कोड जसाच्या तसा तुम्ही सी कंपायलर जो आहे, ऑनलाईन सी कंपायलर, तिथे घेतला आणि डिरेक्टली जरी कंपाईल केला तरी तुम्हाला तो कळेल. मागच्या लेक्चरला मी जसं दाखवलं आहे, ऑनलाईन सी कंपायलर आहेत आपल्याकडे अवेलेबल, त्याच्यावरून रन करून बघितलं तरी चालेल, किंवा टर्बोसीचं जे सॉफ्टवेअर मिळतं आपल्याला इंटरनेटवरती, ते डाउनलोड करून त्यामध्ये प्रोग्राम रन करून बघितला तरी सुद्धा चालेल. सो आधी इथे मी कोड करते एक्सप्लेन. पहिल्यांदा आपण त्याचं आउटपुट बघूया काय आलंय ते. बघा, हे जसं आउटपुट आहे, पहिल्यांदा आपल्याला मेसेज येईल, दॅट इज एंटर नंबर ऑफ एलिमेंट्स. सो इथे एंटर केले आपण 10. सो नाव परत मेसेज येईल, एंटर 10 इंटिजर्स. सो नंतर आपण 10 इंटिजर्स इथे एंटर करून घेतलेले आहे, त्यामध्ये मायनसचा एक इंटिजर सुद्धा आहे. नेक्स्ट आहे सॉर्टेड लिस्ट इन असेंडिंग ऑर्डर. म्हणजे काय, तर इथे आपण पूर्ण लिस्ट घेतली, मग ती स्कॅन करून त्याच्यावरती प्रोसेसिंग करून, म्हणजेच ते सिलेक्शन सॉर्टिंग करून आपण ती सॉर्टेड केलेली लिस्ट इथे परत प्रिंट केलेली आहे. सो अशा प्रकारे ते आउटपुट आपल्याला दिसणार आहे. सो लेट्स गो विथ द कोड. आता हे बघा, हे त्यांनी एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, दॅट इज सिलेक्शन सॉर्ट इन सी. एक्झॅक्टली या डायग्रामवरून तुमच्या ते लक्षात येईल. बघा, इथे आता ग्रीन जो पोर्शन आहे तो सॉर्टेडचा आहे, अँड ब्ल्यू पोर्शनचा आहे तो करंट मिनिममचा आहे. म्हणजे काय, जिथे आपला करंट कर्सर आहे तो. आता यामध्ये काय करायचं आहे एक्झॅक्टली सिलेक्शनमध्ये, तर फाइंड मिनिमम एलिमेंट्स इन अनसॉर्टेड ॲरे अँड स्वॅप इफ रिक्वायर्ड एलिमेंट नॉट ॲट करेक्ट लोकेशन ऑलरेडी. इथे काय करायचं, तर जो काही आपला डेटा आहे किंवा जी काही लिस्ट आपल्याला दिलेली आहे, त्या लिस्टमधला जो मिनिमम म्हणजे जो स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तो घ्यायचा आहे अनसॉर्टेड ॲरेमधला, आणि तो एलिमेंट आपल्याला स्वॅप करायचा आहे. स्वॅप म्हणजेच काय, तर तो एलिमेंट आपल्याला लेफ्ट साईडला नेऊन ठेवायचा आहे, म्हणजेच असेंडिंगमध्ये तो आपल्याला सेट करायचा आहे. आपल्याला माहिती आहे ऑलवेज जे सगळे स्मॉल एलिमेंट्स असतात ते ऑलवेज लेफ्ट साईडला आणि मोठे एलिमेंट्स आहेत ते राईट साईडला. सो आता बघूया ही डायग्राम. 5, -1, 2, 0 अँड 3 असे 5 एलिमेंट्स या लिस्टमध्ये आहेत. सो आता याच्यातला सगळ्यात छोटा एलिमेंट कुठला आहे, तर इथे 0 येणार नाही, बिकॉज इथे एक मायनसची सुद्धा व्हॅल्यू आहे. सो -1 और -2 एक्सेट्रा आर ऑलवेज लेस दॅन 0. सो पहिल्यांदा येईल -1. सो आता काय केलं मी, -1 आणि 5चं कंपॅरिझन केलं. आता यामध्ये काय कुठला लहान आहे, तर -1 हा लहान आहे, सो तो मी ते लेफ्टला स्वॅप केला आणि 5 तिकडे नेला राईटला. सो नेक्स्ट, आता माझा करंट एलिमेंट मी कुठे आहे, सो आता पुढचा एलिमेंट हा का आहे, तर 0. आता मी 0 का केला आहे सिलेक्ट, तर नाव आता -1 जो एलिमेंट आहे तो कुठे गेला आहे, तर तो सॉर्टेड लिस्टमध्ये गेलेला आहे. आणि आता उरलेले जे 4 एलिमेंट्स आहेत ते अनसॉर्टेड लिस्टमध्ये आहेत. सो आपला रूल काय आहे, तर अनसॉर्टेड लिस्टमधला किंवा या अनसॉर्टेड ॲरेमधला मिनिमम एलिमेंट किंवा जो स्मॉलेस्ट एलिमेंट आहे तो सर्च करायचा आहे. सो आता 5, 2, 0, 3 यामध्ये स्मॉलेस्ट एलिमेंट आहे 0. सो नाव कम्पेअर 5 विथ 0, देन डू स्वॅपिंग. सो 0 विल गोज टू द प्लेस 5 अँड 5 विल कम टू द 0. सो इथे 0 आणि 5 मध्ये स्वॅपिंग केलेलं आहे. आता बघा, -1 आणि 0 हे ग्रीन कलरमध्ये आलेले आहेत, म्हणजेच ते काय झाले, आता ते सॉर्टेड लिस्टमध्ये गेलेले आहेत. आणि आता अनसॉर्टेड लिस्टमध्ये किती एलिमेंट्स उरले, तर 3 एलिमेंट्स उरलेले आहेत, 2, 5 अँड 3. आता परत आपण रूलकडे वळूया. अनसॉर्टेड लिस्टमधला स्मॉलेस्ट एलिमेंट, तर आता 2, 5 अँड 3 मध्ये 2 आहे, सो 2च आहे. सो 2 आणि 5 जर का मी कम्पेअर केले तर ऑब्व्हियसली 2 हा लेफ्ट साईडलाच आहे,
सो नो स्वॅपिंग इज नीडेड. नेक्स्ट आता परत उरले, आता इकडे बघा लेफ्ट साईडला -1, 0 अँड 2 हे आता ग्रीन म्हणजे सॉर्टेड लिस्टमध्ये आलेले आहेत. आता त्याच्या पुढे जे आहे 5 अँड 3 हे अनसॉर्टेड मध्ये आहे. सो आता इथे बघा 3 मी स्वॅप केला आहे, तो आता लेफ्टला जाईल आणि 5 जो आहे तो राईटला जाईल. सो नाव टोटली सॉर्टेड लिस्ट बाय युजिंग द सिलेक्शन सॉर्ट इज -1, 0, 2, 3 अँड 5. सो अशा प्रकारे हे सिलेक्शन सॉर्ट आहे ते वर्क करतं. सो आता हेच आपल्याला कोडिंगमध्ये लिहायचं आहे की ते आपल्याला एक्झॅक्टली कसं लिहिता येईल. आता इथे त्यांनी ते दिलेलं आहे. आता मी हा प्रोग्राम एक्सप्लेन करते. पहिल्यांदा आधी आपण ऑब्विसली हेडर फाईल घेतो, #include stdio.h. नेक्स्ट आता आपण मेन लूप दॅट इज अ मेन मेथड स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये आता नेक्स्ट लाईन आहे आपली व्हेरिएबल डिक्लरेशन. ही आपली मेन मेथडमध्ये पहिली आणि महत्त्वाची लाईन असते. काय तर जे व्हेरिएबल्स तुम्हाला यूज करायचे आहे तुमच्या पुढच्या प्रोग्राममध्ये ते आपण इथे डिक्लेअर करतो. सो ही पहिली लाईन आहे ती व्हेरिएबल डिक्लरेशनची लाईन. सो आता ॲरे 100 N C D पोझिशन अँड T ही सगळी व्हेरिएबल्सचा जो डेटा टाईप आहे तो इंटिजर आहे. अँड ॲरे हा काय आहे, ॲरे इज द कलेक्शन ऑफ सिमिलर एलिमेंट्स और सिमिलर ॲटम्स. अँड 100 इज व्हॉट, 100 इज द साइज ऑफ दॅट ॲरे. So move to the next line. Now printf enter number of elements. Then scanf %d %n. आता इथे %n आहे, याचा मिनिंग काय तर युजरला जो मेसेज आपण देणार दॅट इज एंटर नंबर ऑफ एलिमेंट्स, त्याच्यानंतर युजर कुठला तरी एक नंबर टाकणार आहे की त्याला किती एलिमेंट्स एंटर करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल त्याने टाकलं 10. सो 10 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण %d ने स्कॅन करणार आहोत आणि ती सेव्ह कुठे होणार आहे तर %n मध्ये ती सेव्ह होणार आहे. सो ऑलवेज हे लक्षात ठेवायचं. मी मागच्या सुद्धा अनेक लेक्चरमध्ये हे सांगितलेलं आहे जेव्हा आपण प्रॅक्टिकल घेतलेलं आहे ते. हे जे ॲम्परसाइंड साईन आहे हे आपण काय यूज करतो, जेव्हा मला n मध्ये एखादी व्हॅल्यू सेव्ह करायची असते तेव्हाच मी ॲम्परसाइंड चिन्ह आहे ते यूज करते. सो हे ऑलवेज रिमेंबर दिस. नेक्स्ट आहे printf एंटर %d इंटिजर्स. म्हणजे काय तर जी व्हॅल्यू मी आत्ताच एंटर केलेली आहे जी %d मध्ये आहे ती मी इथे प्रिंट केली. सो नेक्स्ट नाउ आय यूज फॉर लूप टू स्कॅन ऑल द एलिमेंट्स एंटर्ड बाय युजर. म्हणजे आता काय केलं बघा, इथे मी एक ॲरे स्कॅन कसा करायचा तर यासाठी ह्या 2 लाईन्स इम्पॉर्टंट आहेत बघा. आता इथे मला काय करायचं आहे तर ॲरे नावाचा जो ॲरे आहे बघा, ॲरे सी मी इथे म्हटलंय. सी म्हणजेच काय तर जे काय कॅरेक्टर्स मला एंटर करायचे आहेत ते. ओके, सो सी. सो या ॲरेमध्ये मला हे सगळे एलिमेंट्स सेव्ह करून घ्यायचे आहेत. सो तो लूप मी कसा लिहिणार तर ते फॉर लूप बघा मी हायलाईट केलेला आहे दोन्ही लाईन्स ब्ल्यूमध्ये. सो फॉर सी इज इक्वल टू 0, सी इज लेस दॅन n अँड C++. म्हणजेच काय तर सीची इनिशियल व्हॅल्यू मी 0 सेट केली आहे आणि हा लूप कधीपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे जोवर सीची व्हॅल्यू ही n पेक्षा लहान आहे तोपर्यंत. आणि पुढे काय आहे C++. आता n ची व्हॅल्यू लहान मी का म्हटलं, आता मी ते एक्झॅक्टली इक्वल टू और लेस दॅन n सुद्धा म्हणू शकले असते, बट नाही का बिकॉज ॲरेचं जे इंडेक्सिंग आहे ते आपण 0 पासून स्टार्ट करतो. सो ऑलवेज रिमेंबर दॅट ॲरे इंडेक्सिंग स्टार्ट विथ 0. सो नाव गोइंग टू द लेफ्ट. So now move to the next line. For c is equal to 0, c is less than n-1 and C++. म्हणजे काय ते फाइंडिंग द मिनिमम एलिमेंट. म्हणजे काय तर जो कुठला लहानात लहान एलिमेंट आहे तो आपण इथे सर्च केलेला आहे. सो दॅट इज द पोझिशन इक्वल टू C. नेक्स्ट आता मी फॉर लूप यूज केला आहे ज्यामध्ये मी आता स्वॅपिंग करणार आहे. बघा ॲरे पोझिशन इज ग्रेटर दॅन ॲरे D, देन पोझिशन इक्वल टू D. म्हणजे काय तर ॲरेची जी पोझिशन आहे ही जर का ग्रेटर दॅन ॲरे D असेल, ॲरे D म्हणजे काय जो डेटा मी युजरकडून घेतलेला आहे तो, दॅट इज द लिस्ट. तर अशा वेळेला मी हा लूप तिथे यूज करणार आहे. नेक्स्ट वन आहे
सॉर्टेड लिस्ट. यामध्ये काय आहे तर इट इज नाऊ सॉर्टेड लिस्ट इन असेंडिंग ऑर्डर. सो यामध्ये जो तयार झालेला आपला ॲरे आहे, ॲरे सी, तो मी इथे डायरेक्टली प्रिंट केलेला आहे. सो नेक्स्ट आता बघूया आपण. सो हे झालं सिलेक्शन सॉर्टिंग, हे तुमच्या एव्हाना लक्षात आलं असेल. नेक्स्ट आता आपण बघूया मर्ज सॉर्ट टेक्निक. ओके, सो इथे काय आधी आपण बघूया व्हॉट इज मर्ज सॉर्टिंग. सो मर्ज सॉर्ट म्हणजेच काय, तर हे सुद्धा आपण लास्ट टाइमला इन शॉर्ट मध्ये अगदी बघितलेलं आहे एका लेक्चरला. नेक्स्ट आहे, जस्ट वेट. सो आपण बघूया हा पार्ट नेक्स्ट आहे तो, दॅट इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ मर्ज टेक्निक. हे बघत होतो, ह्याच्यामध्ये अनसॉर्टेड लिस्ट आणि आफ्टर सॉर्टिंग लिस्ट आहे. सो हे जे मर्ज सॉर्ट टेक्निक आहे ते डिवाइड अँड कॉन्कर टेक्निकमध्ये आहे. डिवाइड अँड कॉन्कर म्हणजे काय, तर जो काही दिलेला डेटा आहे तो काही पार्ट्समध्ये आपण डिवाइड करतो अँड देन तो आपण छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करत जातो आणि नंतर त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करून तो डेटा सॉर्ट करतो इन असेंडिंग ऑर्डर. सो हा त्याचा कोड आहे. पहिल्यांदा आता हा प्रोग्राम C++ मधून आहे. सो तुम्ही दोन्ही प्रकारे प्रोग्राम इथे करू शकता, C मधून करा किंवा C++ मधून करा. सो इथे आता हा प्रोग्राम C++ मधून आहे. सो इथे IOStream हे पॅकेज मी घेतलेलं आहे आणि युझिंग नेमस्पेस हा कोड, ह्या दोन लाईन्स इम्पॉर्टंट आहेत. जसं की C मध्ये आपण घेतो conio.h, stdio.h. सो त्याच प्रकारे C++ मध्ये आपण IOStream अँड नेमस्पेस या दोन लाईन्स आपण वरती टाकतो ॲज अ हेडर म्हणून. नेक्स्ट आता इथे आपण एक मेथड घेतली आहे स्वॅपिंग. सो स्वॅपिंग इज युजर डिफाईन्ड मेथड. त्याला दोन पॅरामीटर्स आहेत, इंट $a अँड इंट $b. सो इंट temp is equal to a is equal to b and b is equal to temp. सो या पूर्ण मेथडचा मिनिंग काय आहे तर इथे आपण स्वॅपिंगची डेफिनेशन लिहिलेली आहे. सो जे दोन एलिमेंट्स आपण इथे देणार आहोत त्या मेथडला ॲज अ पॅरामीटर म्हणून, ते दोन एलिमेंट स्वॅप होऊन त्याचं आउटपुट हे आपल्याला ह्याच्यामध्ये स्टोअर होऊन ते मिळणार आहे. सो दॅट्स वाय पहिल्यांदाच आपण इथे स्वॅपिंगची डेफिनेशन लिहून घेतली आहे. नेक्स्ट आता बघूया पुढची मेथड आहे डिस्प्ले मेथड. त्यामध्ये सुद्धा बघा या मेथडला दोन पॅरामीटर्स आहेत. पहिला आहे ॲरे आणि दुसरा आहे साईज. सो इथे आपण फॉर लूप यूज केला आहे, इंट i is equal to 0, i is less than size and i++. देन Cout मध्ये आपण ॲरे प्रिंट केला आहे. पुढची मेथड आहे ती मर्ज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट मेथड, ही आपण डिटेलमध्ये बघायची आहे. सो इंट ॲरे, इंट l, इंट m and int r. So this int I, j, k, nl and nr हे काय आहे तर these are size of left and right subarrays and n1 equal to m minus 1 plus 1 and nr equal to r minus 1. सो आता इथे बघा आपण l जो घेतलाय इंट l, दिस इज इंट l आहे. ओके, आणि हा l आहे दॅट इज लेंथ. सो याच्यानुसार आपण ॲरेचं लेफ्ट आणि राईट सब ॲरे इथे डिसाईड करून घेतलेले आहेत. नेक्स्ट आहे बघा इथे आपण वाईल लूप यूज केलेला आहे. वेट, इथे मर्ज सॉर्ट, आता इथे मर्ज सॉर्टचं आहे ते काय केलं आहे बघा. मर्ज सॉर्ट मध्ये पण दोन ॲरेज तयार करून घेतलेले आहेत. सो ते कसे करणार, इंट m मध्ये l म्हणजे जी त्याची लेंथ आहे ती प्लस r-1 डिवायडेड बाय 2. सो सॉर्ट फर्स्ट अँड सेकंड ॲरे. सो इथे आपण ते पहिला आणि सेकंड ॲरे सॉर्ट केलाय आणि मग तो मर्ज केलाय. सो एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स. आता इथून आपला हा मेन लूप स्टार्ट झालाय. इथून हा आपला पूर्ण जो मी हायलाइट केलाय, जो ब्ल्यू कलर मध्ये दिसतोय लाईट ब्ल्यू, तो ही आपली मेन मेथड आहे. सो यामध्ये आपण काय केलंय, इंटिजर n घेतलेला आहे. त्यानंतर Cout दॅट इज एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स. हे नंबर्स आपण एंटर करून घेतले. त्यानंतर आता इन म्हणजे n मध्ये तो सेव्ह करून घेतलेला आहे. देन इंट ARRN म्हणजे काय तर क्रिएट अन ॲरे विथ गिवन नंबर. इथे आपण ॲरे घेतलेला आहे.
त्याच्यानंतर आहे सी आउट, दॅट इज एंटर एलिमेंट्स, दॅट इज एंड 1. नेक्स्ट आहे फॉर इंट आय इज इक्वल टू 0, त्यामध्ये आय इज लेस दॅन एन म्हटलंय, दॅट इज आय प्लस प्लस. देन आहे सी इन, जे इथे आपण इनिशियल घेतलेलं आहे, दॅट इज ARRI, म्हणजे आपण व्हॅल्यू इन करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर हे आपलं ॲरे सॉर्टिंग आहे, दॅट इज डिस्प्ले. आता इथे बघा ॲरे बिफोर सॉर्टिंग, म्हणजे जो आपला आधीचा ॲरे होता तो आधी आपण प्रिंट इथे केला. सो त्यासाठी आपण डिस्प्ले ही मेथड कॉल केलेली आहे बघा, वर जी आपण डेफिनेशन लिहिलेली होती ती. आणि त्याच्यानंतर आपण मर्ज सॉर्ट ही मेथड कॉल केली, जिथे की आपण मर्जिंग करून फायनल ॲरे आहे तो डिस्प्ले करतो. हे बघा ॲरे आफ्टर सॉर्टिंग ही जी मेथड आहे ती आपण ते कॉल केली. आता इथे तुमच्या लक्षात येईल ह्या दोन सेम मेथड्स आहेत बघा, डिस्प्ले ARRN आणि डिस्प्ले. आता यामध्ये फक्त फरक काय आहे, ही जी इथे जो एलिमेंट आपण डिस्प्ले करणार आहोत जो ॲरे, तो बिफोर सॉर्टिंगचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपण जेव्हा मर्ज सॉर्ट ही मेथड कॉल करतो तेव्हा त्या मेथडमधले जे काही सॉर्टिंग आहे ते सॉर्टिंग याच्यावरती अप्लाय होणार आहे. आणि नवीन तयार झालेला जो डिस्प्ले मेथडमधून जो ॲरे डिस्प्ले होणार आहे तो हा ॲरे आहे. सो डोंट कन्फ्यूज इन दिस. नेक्स्ट आता बघूया बघा, हे त्याचं आउटपुट आहे. एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स 6. आता सपोज मी 6 एंटर केलेला आहे. नेक्स्ट आता एंटर एलिमेंट्स. आता हे एलिमेंट्स एंटर केले, 6 एलिमेंट्स. हे कुठल्याही सिक्वेन्समध्ये आहेत, असेंडिंग अँड डिसेंडिंग कसंही वर खाली आहेत. आता बिफोर सॉर्टिंग म्हणजे जे आहेत तसेच्या तसे मी प्रिंट केले, आणि आफ्टर सॉर्टिंग म्हणजे हे अशा प्रकारे हे तिथे सॉर्ट करून मी प्रिंट केलेले आहे. सो दिस इज ऑल अबाउट दिस सॉर्टिंग मेथड. सो रेस्ट पार्ट पुढचं जे आहे ते आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.